नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे येथून. माझे हे चॅनल ॲस्ट्रो तारावरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, 14 जूनला गुरु महाराज आर्द्रा नक्षत्रातून गोचर भ्रमण करणार आहेत आणि त्याचा सर्व राशींवरती काय परिणाम होईल, त्याचे सर्वसामान्य सगळ्यांना काय फळे मिळेल हे पाहणारे व्हिडिओ मी 2 केलेले आहेत. त्या सिरीज मधला हा 3रा व्हिडिओ आहे. यामध्ये आज आपण पाहूया तुळ राशीपासून मीन राशीपर्यंत गुरु महाराजांचं आर्द्रा नक्षत्रातून गोचर भ्रमण, त्याचे परिणाम, फळ आणि त्याच्यावरती काय एक सर्वसामान्य सगळ्यांना पसतील रुचतील असे उपाय काय करायचे ते पाहणार आहे. चला पाहूया तुळ राशी. तुळ राशीला हे नवम स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. नवम स्थान हे लक्ष्मी स्थान मानलं जातं, धर्म त्रिकोणातलं स्थान मानलं जातं. त्यामुळं हे तसं तुम्हाला एक नवीन प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा एनकरेज करणारं, देणारं, वाढवणारं हे स्थान आहे. त्यानंतर तुमचं परदेश प्रवास जो करता तुम्ही त्याचं स्थान बघितलं जातं, उच्च शिक्षण बघितलं जातं. त्यामुळं तुम्ही या कालावधीमध्ये नवनवीन ज्ञान प्राप्त करू शकाल, कारण हे अध्यात्माचं सुद्धा स्थान आहे. तुमच्या अध्यात्माचे प्रवास वाढतील. दूरवरचे काही प्रवास तुम्ही प्लॅन करत असाल तर त्याचे लाभ तुमच्या पदरात पडतील. याची 7वी दृष्टीने ती 3य स्थानावरती पडते, छोट्या भावंडांच्या स्थानावरती. त्यामुळे भावंडांची, शेजाऱ्यांची तुमचे संवादाचे किंवा चांगले संवाद, शुभ संवाद होण्याचे चान्सेस वाढतील या काळामध्ये. या काळामध्ये उपाय काय करायचा तर बृहस्पती स्तोत्राचं तुम्ही पठण करा, वाचन करा तुळ राशीला. आता पाहूयात वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला हे 8म स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. 8वं स्थान हे एक रहस्यमय स्थान मानलं जातं, किंवा आपण काय म्हणतो ऑकल्ट सायन्स, गूढशास्त्र, रहस्यमय शास्त्र, काही लपलेल्या गोष्टी, छुप्या गोष्टी यांचं स्थान आहे. त्याचबरोबर आपल्याला जे बक्षीसपत्राने रक्कम मिळते, आपल्या कुटुंबातल्या कोणीतरी बक्षीसपत्र लिहून ठेवलं असतं, ती रक्कम मिळते, त्याचं देखील स्थान आहे. किंवा जे पैशांवरती तुमचा हक्क नाही, तुमच्या कष्टाचे कमाईचे नाहीत पण तरी सुद्धा तुम्हाला मिळतात. काही वेळेला पदामुळे मिळतात, पोझिशनमुळे मिळतात. राग म्हणू नका, पण जे लाच घेतात ना, लाच खाणारे किंवा लाच मिळण्याचे जे पैसे आहेत त्याचं स्थान, ते बघायचं स्थान हे 8म स्थान बघितलं जातं. तर त्यामुळं ह्या गोष्टीला जेव्हा गुरु महाराज येतात तेव्हा तुम्हाला या गोष्टींचे लाभ पदरात पाडून देतात, परंतु तेवढाच अनाठायी खर्च सुद्धा वाढवतात. कारण यांची 5वी दृष्टी व्ययस्थानावरती पडते आणि व्ययस्थानाचं उदात्तीकरण जेव्हा होतं गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे, तेव्हा व्यय होतं, म्हणजे ते खर्च पण होतात. आता अनाठायी होतात का योग्य होतात हे तुम्ही ठरवू शकता, बघू शकता, कॉल घेऊ शकता, परंतु ते आहेत. पण उत्पन्न वाढ व्हायची शक्यता असते. गुरुचं हे 8म स्थानातून गोचर भ्रमण काही रहस्यमय गोष्टींचा उलगडा होणं किंवा रहस्य उघडकीस येणं, किंवा आपण काय म्हणतो ना, तुम्ही एक प्रकारचं ऑकल्ट सायन्स किंवा गूढशास्त्र किंवा हे ज्योतिषशास्त्र हे जर का कोणाची शिकायची इच्छा असेल वृश्चिक राशीची, तर त्यांच्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे. यावरती उपाय काय कराल तर केलेल्या कामाचा किंवा कष्टाचा किंवा त्याचा अहम टाळा, अहंकार टाळा. याच्यावरती उपाय आणखीन एक काय तर विद्यार्थ्यांना पेन्सिल वही, पुस्तक नाहीत, पेन्सिल वही तुम्ही दान करू शकता, वाटू शकता. त्यानंतर धनुराशी. धनुराशीला हा 7वा गुरु आहे. 7म स्थानातून गुरुचं गोचर भ्रमण हे कधीही चांगलं मानलं जातं. त्याचे 2 फायदे आहेत. एक तर गुरुची थेट दृष्टी तुमच्या राशीवरती असते, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची 5वी दृष्टी तुमच्या लाभस्थानावरती आणि 9वी दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती असते, 3य स्थानावरती असते. त्यामुळे धनुराशीच्या जातकांना याचा थेट इफेक्ट होणार, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. किंवा जे विवाह इच्छुक आहेत, विवाहाचे प्रयत्न करणारे मुलं मुली आहेत, त्यांचे विवाहाचे योग किंवा विवाहाची बोलणी पुढे सरकणं, अशा गोष्टी घडायला मदत होईल. त्याचबरोबर पराक्रम स्थानावरती, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही काहीतरी पराक्रम तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, कर्मक्षेत्रामध्ये काहीतरी पराक्रम करू शकाल, किंवा पराक्रमाकरता तुम्हाला मार्ग मोकळे होतील, किंवा काही कामं तुमच्या अडत होती ते आता कामं अडणार नाहीत, त्यांचा फ्लो सुरू होईल. कारण हे कम्युनिकेशन स्थान आहे आणि आपण म्हणतो ना छोटा फ्लो असतो, कामं अडून राहतात, आपली होत नाहीत, तर ती परिस्थिती मिटून जाईल धनुराशी जातकांना. उपाय काय करायचा आहे तर गुरुवारी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि पिवळे चणे असतात ना त्यांचं वाटप करा किंवा त्यांचं दान करा, किंवा ते ह्यांना जे गरजवंतांना त्याचं वाटा ते. त्यानंतर मकर राशी. मकर राशीला 6ष्ठ स्थानातून गुरुचं गोचर भ्रमण होत आहे. 6ष्ठ स्थान हे रोग, ऋण, रिपू यांचं स्थान आहे. तुमचे इमिजिएट बॉस जे आहेत कर्मस्थानातले, त्यांच्याकरता हे स्थान बघितलं जातं. तुमचे मामा, मातुल घराणं याचं बघितलं जातं. त्यामुळे मकरेच्या 6ष्ठ स्थानातून जे गोचर भ्रमण होत आहे ते डायरेक्टली कुठल्याही 6, 8, 12 मधून होणारं गोचर भ्रमण कुठल्याही ग्रहाचं हे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह फळ देत असतं. तर इथे जो मुख्य फरक पडणार आहे मकर राशीला, तर त्यांच्या मनोबल डाऊन होण्यावरती, लो फील ज्याला म्हणतो आपण, ते होऊ शकतं.
त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास ढासळणं, ह्या पण गोष्टी घडू शकतात. तर या काळात मकरेच्या जातकांनी काय करावं, तर त्यांचा आत्मविश्वास ढासळणार नाही, आत्मविश्वास कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आणि त्याकरता काही वाटलं, लागलंच, गरजेचं वाटलं तर आत्मपरीक्षणाची, निरीक्षणाची वेळ आहे. तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, आत्मनिरीक्षण करावं. आपण म्हणतो ना स्वोट अनालिसिस, ते करून घ्यावं. उपाय काय करावेत, तर पिवळी फुलं, फळं, केशर यांचं दान करा. त्यानंतरची रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीला हे गुरुचं गोचर पंचम स्थानातून होत आहे. 5वं स्थान हे सुद्धा एक धर्म त्रिकोणाचे स्थान मानलं जातं, लक्ष्मी स्थान मानलं जातं, 1, 5, 9 या स्थानातनं मानलं जातं. त्यामुळे कुंभेला हे गोचर भ्रमण जे आहे ते लाभकारक ठरणार आहे. याची 7वी दृष्टी जी पडते ते लाभ स्थानावरती, 5वी दृष्टी पडते ते 9व्या स्थानावरती, 9वी दृष्टी पडते ते राशीवरती पडते तुमच्या. त्यामुळं मित्रांकडून लाभ किंवा तुमचे इच्छापूर्ती होणं किंवा इच्छा पूर्ण होण्याचे मार्गक्रमण होणं किंवा त्या दृष्टीने प्रवास होणं, या गोष्टी घडतील. एक दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याकरता जे काम आहे, जे काम पूर्ण होत नव्हतं, इतक्या दिवस पेंडिंग राहत होतं, तर ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने हालचाली होणं किंवा ते पूर्णत्वास जाणं हे होईल. आणि त्यातून तुम्हाला काही लाभ पदरात पडतील, ह्या गोष्टी घडतील. या काळामध्ये तुम्ही उपाय म्हणून काय कराल, तर दररोज कपाळावरती केशराचा टिळा लावायचा आहे. बरोबर आहे. आता याच्यानंतरची रास जी आहे ती मीन राशी. मीन राशीला हा काय म्हणू आपण त्याला ना, चतुर्थ स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. चतुर्थ स्थान हे मातेचं आहे, सुखाचं आहे, घराचं आहे, लक्झरी लाईफचं आहे. तुम्ही जी गाडी चालवता, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर ते वाहन सुख ह्या स्थानातून बघितलं जातं. तर त्यामुळं आणि याची 7वी दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती आहे. त्याचबरोबर 5वी दृष्टी अष्टम स्थानावरती आणि 9वी दृष्टी ही व्यय स्थानावरती पडते. त्यामुळे काय होईल, तुम्ही करिअरमध्ये काही बदल करू इच्छित असाल तर ते चान्सेस आहेत. त्याचबरोबर तुम्ही काही ऍडिशनल जबाबदाऱ्या तुम्हाला मिळायची शक्यता आहे, कारण कर्मस्थानावरती आहे. त्यामुळं गुरु महाराजांची दृष्टी आणि गुरु महाराजांची शुभदृष्टीची शुभ फलितं म्हणून जबाबदाऱ्या वाढतील, करिअरमध्ये बदल घडतील, प्रमोशन होईल किंवा आपण काय म्हणतो त्याला प्रोफाईल चेंज होणं, या गोष्टी घडतील किंवा ऍडिशनल जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी मिळते ना, तशा व्हायची शक्यता आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही काय करा मीन राशी जातकांनी, तर गुरु महाराजांच्या फोटो समोर किंवा दत्त गुरूंचं जे मंदिर असेल तिथे जाऊन एखादा दिवा लावा आणि ओम गुरुवेन महाचा 18 वेळा जप करायचा आहे. लक्षात ठेवा, 18 वेळेला जप करायचा आहे ओम गुरुवेन महाचा. आणि दत्त मंदिरामध्ये किंवा घरामध्ये गुरु महाराजांचा जर काही फोटो असेल तर त्याला दर गुरुवारी दीपदान करावं, दिवा लावावा. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीपासून मीन राशीच्या जातकांना गुरु महाराजांचं आर्द्रा नक्षत्रातून गोचर भ्रमण जे पुढचे 58 दिवस होत आहे, 14 जून ते 12 ऑगस्ट, त्याचे काय परिणाम मिळतील, फळ मिळतील आणि त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे याचा आढावा घेणारा आपण हा व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल. तो कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा आणि जे कोणी हे व्हिडिओ बघत आहेत तुमची कुठली रास आहे ते सांगा, म्हणजे पुढच्या वेळेला मला त्या राशींकरता स्पेसिफिकली व्हिडिओ बनवून त्याच्यावरती काही प्रकाशझोत टाकता येईल. मित्रांनो, आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.